नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ऑसिलेशन्स चॅप्टरवर आपण पहिला व्हिडिओ ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. या सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये ऑसिलेशनच्या PYQमध्ये आपण 2 परत एक्झाम्पल्स न्यूमरिकल्स घेऊन आलेले आहे. जसं की पहिला एक्झाम्पल जो आहे केरला CET 2016. ठीक आहे, आपला जनरली फोकस असतो महाराष्ट्र CETवर. ओके, परंतु काय आहे ना की जर तुम्ही केरला CET म्हणा अदर स्टेटच्या ज्या काही CETs आहे, तर इथे जर आपण जेव्हा ऑब्झर्व करतो तर आपल्याला असं लक्षात येते की ॲनालिसिस केल्यानंतर एक लक्षात येते की थीम सारखी राहतं. त्याच्यामुळे त्यांच्याही एक्झाममधल्या आलेले जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर तशाच टाईपच्या तशाच थीमचे पण न्यूमरिकल्स आपल्या महाराष्ट्र CET एक्झामला येण्याचे चान्सेस राहतात. सेकंड क्वेश्चन आहे नीटचा. भले या क्वेश्चन नीट 2018चा राहिला, परंतु तुम्ही जर काही वेळा जर क्वेश्चन पेपर जर बघितले तर नीटचे पण ॲज इट इज एक्झाम्पल्स ओके न्यूमरिकल थोडेफार चेंज राहतात, महाराष्ट्र CETमध्ये येण्याचे चान्सेस राहतात. ओके, म्हणजे इथं लक्षात आपली एक थीम आपली एकच आहे की आपला मॅक्सिमम जोर काय द्यायचा आहे, तो जी काय आपली महाराष्ट्र CET आहे त्यावरच जोर द्यायचा आहे आपल्याला. परंतु थोडं आउटलाईन करून आपण तिथपर्यंत जर गेलो तर अजून बेटर राहू शकतं. क्लिअर? बघा, आता दोन्ही एक्झाम्पल जर बघितले तर अतिशय मुळात सोपी आहे. म्हणजे ज्याचा काय म्हणू शकतो एकदम ब्रिलियंट नाही की ॲव्हरेजही जरी अभ्यास राहिला, एखाद्या व्यक्तीचा एखाद्या स्टुडंटचा ॲव्हरेज जरी अभ्यास राहिला तरी तो हा न्यूमरिकल इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि दोन्ही न्यूमरिकल्स ॲक्सेलरेशनच्या एकदम सिम्पल फॉर्म्युल्यावर डिपेंड, काही मोठी घटना नाही आहे. बघा, पहिला आपण जो काही न्यूमरिकल नंबर फर्स्ट आहे यासाठी आपण सोल्युशन डिस्कस करूया. बघा, सुरुवातीला काय गोष्टी दिलेल्या आहे त्या एकदम क्लिअर कट राहिल्या पाहिजे. बघा, ए पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM, काही हरकत नाही, एक पार्टिकल आहे तो SHM परफॉर्म करत आहे, हॅज अ मॅक्सिमम स्पीड, त्याची मॅक्सिमम स्पीड दिला आहे 0.5 मीटर पर सेकंड अँड द मॅक्सिमम ॲसेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन इज. एक पार्टिकल आहे, काही हरकत नाही, एक पार्टिकल आहे तो SHM परफॉर्म करत आहे. ठीक आहे, त्या पार्टिकलची ही झाली मीन पोझिशन. जो काही पार्टिकल आहे SHM परफॉर्म करत आहे त्या पार्टिकलची झाली मीन पोझिशन. ओके, एक पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट असतं, एक असतं निगेटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट. इथपर्यंत काही हरकत नाही. ठीक आहे, ओके. आता तो इथून तर इथपर्यंत जो काही डिस्टन्स कव्हर करतो या मॅक्सिमम डिस्टन्सला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. इथं लक्षात. ओके, बघा नीटमध्ये इतका सिम्पल क्वेश्चन आलेला आहे. आत्ताच मी म्हणजे क्वेश्चन्स डिस्कस करताना म्हणजे काढताना बघितलं की बा एका SHMमध्ये जो काही पार्टिकल आहे तो मॅक्सिमम किती डिस्टन्स कव्हर करते. एकदम सिम्पल आहे. बघा, इथून इथं गेला, परत वापस आला, A + A काय झाला 2A, परत इकडं गेला, इकडं आला, इकडे किती झाला 2A, 2A + 2A 4A, म्हणजे 4 टाइम्स द मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. आपण मॅक्सिमम जो डिस्टन्स आहे हे त्यांनी लक्षात, मॅक्सिमम जो काही डिस्टन्स आहे याला आपण ॲम्प्लिट्यूड शब्द वापरला आणि ॲम्प्लिट्यूडचा सिम्बॉल आपण कॅपिटल A यूज करत आहे. याच्या लक्षात. अशी एकदम सिम्पल क्वेश्चनही नीटमध्ये येतात. मग एखादा सिम्पल क्वेश्चन नीटमध्ये जर येत असेल तर 101% ओके देर इज अ पॉसिबिलिटी तो महाराष्ट्र CETमध्ये रिफ्लेक्ट होण्याचे चान्सेस राहतात. ओके, असे सिम्पल क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा या पार्टिकलची आपल्याला मॅक्सिमम स्पीड दिलेली आहे Vmax. किती दिलं आहे तुम्हाला 0.5 मीटर पर सेकंड. या पार्टिकलचं मॅक्सिमम आपल्याला ॲसेलरेशन दिलेलं आहे. ॲसेलरेशन मॅक्सिमम किती दिलेलं आहे आपल्याला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दे आर आस्किंग टू फाइंड ओके जो काही पार्टिकल आहे तो SHM परफॉर्म करतात, तर त्या पार्टिकलची त्यांनी विचारले आपल्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी. त्या पार्टिकलची आपल्याला काय विचारलं, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. काही हरकत नाही. बघा, ॲसेलरेशन इक्वल्स टू ω² × x. ओके, हा एक फॉर्म्युला आहे जो रिलेशन फाइंड आउट करतो इन बिटवीन द ॲसेलरेशन. ω इज नथिंग बट द अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड x इज नथिंग बट द डिस्टन्स. x इज नथिंग बट द डिस्टन्स. ओके, म्हणजे त्याचं मेन पोझिशनपासून त्याचं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स. क्लिअर? काही हरकत नाही. बघा, आता एक गोष्ट लक्षात घ्या. बघा, हा जो काय आता ॲसेलरेशन दिला आहे आपल्याला कसा दिला आहे मॅक्सिमम, त्याच्यामुळे जो काही डिस्टन्स राहिला पाहिजे तो पण डिस्टन्स कसा राहिला पाहिजे मॅक्सिमम. देअरफॉर मॅक्सिमम ॲसेलरेशन इक्वल्स टू ω² × मॅक्सिमम डिस्टन्स. मॅक्सिमम डिस्टन्स आपण कशाने डिनोट करतो, ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडचा सिम्बॉल काय घेतला A. चला, काही हरकत नाही. ओके, म्हणजे या फॉर्म्युल्यावरून मी अँग्युलर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकतो. ही गोष्ट क्लिअर झाली. याच्या लक्षात. ओके, आपण हा फॉर्म्युला का बरं घेतला याच्या लक्षात. ॲक्सेलरेशन इक्वल्स टू ω² × x हा फॉर्म्युला का बरं घेतला, कारण की बघा मला काय फाइंड आउट करायचं ω. चला, काय हरकत नाही. x इज नथिंग बट काय आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे. ओके,
आणि आपल्याला त्यांनी गिवन काय दिलेला आहे, ॲक्सेलरेशन मॅक्सिमम, त्याच्यामुळे तो फॉर्म्युला आपण मॅक्सिमम टर्ममध्ये कन्वर्ट केला, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा आता मॅक्सिमम ॲक्सेलरेशन आपल्याला दिलेलं आहे, ओमेगा फाइंड आउट करायचा आहे, वेअर ए इज नथिंग बट ॲम्प्लिट्यूड. परंतु आपल्याला ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे का, नाही, आपल्याला काय दिलेलं आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटी. ओके, मग इथं तुम्हाला एक चॅलेंज होतं की हा जो काही ॲम्प्लिट्यूड आहे तुम्हाला कसंही करून कशामध्ये कन्वर्ट करावं लागते, व्हेलॉसिटीमध्ये. कारण की व्हेलॉसिटी आणि आपल्याला काय दिलेलं आहे, ॲक्सेलरेशन, त्याच्यामुळे तुम्हाला काय येतं लक्षात. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही, फॉर्म्युलामध्ये ए आहे, चला काही हरकत नाही. परंतु आपल्याला काय दिलेलं आहे, गिवन व्हेलॉसिटी. मग आपल्याला ॲम्प्लिट्यूडमध्ये कशात कन्वर्ट करायला, व्हेलॉसिटी. बघा याच्यासाठी एकदम सिम्पल आहे, व्हेलॉसिटी इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, हा व्हेलॉसिटीचा एक जनरल फॉर्म्युला आहे, जेव्हा पार्टिकल कोणत्याही पोझिशनला राहू शकतो. ओके, त्यांनी व्हेलॉसिटी आपल्याला कशी दिली आहे, मॅक्सिमम. व्हेलॉसिटी जेव्हा मॅक्सिमम राहतो तेव्हा पार्टिकलची पोझिशन किती राहते, 0. म्हणजे इथे मेन पोझिशनला पार्टिकलची व्हेलॉसिटी कशी राहते, मॅक्स. आणि मेन पोझिशनला डिस्टन्स किती राहते, 0. म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू काय टाकू मी, 0. म्हणजे आपल्याकडे काय झालं, व्ही मॅक्स इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ एस काय आहे ते ए, त्याच्यामुळे व्ही मॅक्सच्या ठिकाणी मी काय पुट करू शकतो, ओमेगा आहे. ओके, बघा आता इथं देअरफॉर ओमेगा स्क्वेअरला ओमेगा इंटू ओमेगा ए मी लिहू शकतो. ओके, अँड इन प्लेस ऑफ ओमेगा मी आता काय पुट करू शकतो, मॅक्सिमम व्हेलॉसिटी. देअरफॉर ओमेगा इक्वल्स टू व्ही मॅक्स, आणि लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी वी हॅव ॲक्सेलरेशन मॅक्सिमम. आता मी ओमेगा इझिली फाइंड आउट करू शकतो. आता माझ्यासाठी काही मोठी अडचण नाही राहिली. मॅक्सिमम व्हेलॉसिटीची टर्म मी इकडे शिफ्ट करणार, देअरफॉर मॅक्सिमम ॲक्सेलरेशन डिवायडेड बाय मॅक्सिमम स्पीड इक्वल्स टू ओमेगा. ओके, फक्त मला दोघांच्या व्हॅल्यूज पुटअप करायचे, दोन्ही व्हॅल्यूज मला SI युनिटमध्ये दिला आहे, त्याच्यामुळे मला खूप मोठी अडचण असते. सरळ अँग्युलर फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू मॅक्सिमम ॲक्सेलरेशन किती आहे, 1, आणि मॅक्सिमम स्पीड किती दिला आहे, 0.5. 0.5 न लिहिता मी ह्याला 1/2 लिहू शकतो का रे, 0.5 न लिहिता मी काय लिहू, 1/2. ठीक आहे, जस्ट आता सिम्पल एक फॉर्म्युला यूज करायचा, हा 2 कुठे जाणार, 1. देअरफॉर ओमेगा इक्वल्स टू 2, आणि तो कशामध्ये मेजर करतो आपण, रॅडियन पर सेकंड. अँग्युलर फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये मेजर करतो, रॅडियन पर सेकंड. म्हणजे 2 रेडियन पर सेकंड आपल्याला ऑप्शन पहिला नंबर ए मध्ये दिसतो. अशा पद्धतीने जर तुम्ही म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर काही मोठी अडचण नाही. येत लक्षात. बघा आपल्याला गिवन काय गोष्टी दिल्या होत्या, एक पार्टिकल आहे तो SHM परफॉर्म करत आहे, तर आपण एकदम SHMचं काय म्हणतो, फ्री बॉडी डायग्रामच काढून घेतली. एक लक्षात घ्या, म्हणजे न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना तुम्ही जोपर्यंत फ्री बॉडी डायग्राम काढणार नाही, येतं लक्षात. जसं मला एकदम लक्षात येत आहे डायग्रामवरून, मला एकदम क्लिअर कट लक्षात येते मॅक्सिमम व्हेलॉसिटी कुठं राहते कुठं नाही, येतं लक्षात. त्याच्यामुळे या 2 गिवन क्वांटिटी दिल्या होत्या, त्याच्यामुळे मी ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला यूज केला. याच्यासाठी यूज केला कारण की मला विचारलं त्या अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग मला एक अडचण आली होती की मॅक्सिमम ॲक्सेलरेशन, मग हा फॉर्म्युला आपण मॅक्समध्ये कन्वर्ट केला. मला अडचण आली होती की मॅक्सिमम ॲक्सेलरेशन तर माझ्याकडे आहे, करून तो मॅक्सिमम व्हेलॉसिटी मला कुठं पुट करायचा, तो एक माझ्याकडे एक भानगड तयार झाली होती. मग जेणेकरून या ॲम्प्लिट्यूडला कुठं ना कुठं आपल्याला कन्वर्ट करावं लागतं, ॲम्प्लिट्यूड आणि ओमेगाला. मग मी मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज केला. मग मॅक्सिमम व्हेलॉसिटी कुठे राहते, मेन पोझिशनला डिस्टन्स किती राहते, 0. पुट कर फॉर्म्युला, तुला भेटतं ओमेगा ए. मग ओमेगा एच्या ठिकाणी मी मॅक्स लिहितो, मग माझी खूप मोठी अडचण राहिली नाही. आणि जे काय आपल्याला दिलेला फिजिकल क्वांटिटीज होत्या ॲक्सेलरेशन आणि मॅक्सिमम स्पीड, त्या होत्या SI युनिटमध्ये, त्याच्यामुळे मला तिथं अडचण आलीच नाही, काही मोठी अडचण आली. ओके, बघा तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा, म्हणजे जेणेकरून आपण सेकंड न्यूमरिकल इझिली बघू शकतो. बघा सेकंड न्यूमरिकल आहे, अतिशय इझी आहे, याच्यातही खूप काही मोठी भानगड नाही आहे. ओके, ॲक्च्युली भानगड कोणत्याच न्यूमरिकलमध्ये नसतं. शांत डोकं ठेवून, ओके, जो काही न्यूमरिकल दिला आहे, जो काही क्वेश्चन दिला आहे, त्याची फ्री बॉडी डायग्राम बनवा. ओके, जे काही फॉर्म्युलेस यूज करायचे ते फॉर्म्युले त्या कन्सेप्टनुसार तुमच्या डोळ्यापुढे आले पाहिजे, मग खूप काही मोठी अडचण असते. जस्ट एक सिम्पल ॲडजस्टमेंट होतं. आता तर कुठे तर स्ट्रेट फॉरवर्ड होता, हा थोडासा एक आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागलं. ओके, तो क्वेश्चन होता केरला CET 2016चा, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नव्हता, एक ॲडजस्टमेंट आपल्याला करावं लागेल. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर केरला CET 2016मध्ये जो काही क्वेश्चन आला होता, यू कॅन सॉल्व इट इझिली. आता बघूया आपण सेकंड क्वेश्चन. सेकंड न्यूमरिकल, अ पेंडुलम इज हंग फ्रॉम द रूफ ऑफ अ सफिशियंटली हाय बिल्डिंग अँड इज मुव्हिंग फ्रीली टू अँड फ्रो. काही हरकत नाही. एक समजा एखादा रूफला आपण, ओके, एखाद्या सिलिंगला आपण एक पेंडुलम काय केलेला आहे, फ्रीली तो मूव्ह होत आहे, तो ऑसोलेशन्स परफॉर्म करत आहे टू अँड फ्रो. ओके, इट्स इज टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पेंडुलम लाईक अ सिम्पल हार्मोनिक ऑसोलेटर. म्हणजे त्याचे जे काही ऑसोलेशन्स आहे, ओके, तो सिम्पल हार्मोनिक ऑसोलेटर सारखाच त्याचे ऑसोलेशन्स परफॉर्म करून राहिला.
द ॲसेलरेशन ऑफ दॅट बॉब ऑफ द पेंडुलम इज 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 मीटर फ्रॉम द मीन पोझिशन अँड द टाईम पिरियड ऑफ द ऑसोलेशन इज. बघा काय घेते गिवन काय दिलेलं बघा. ही झाली तुमची मीन पोझिशन. येतं लक्षात. मीन पोझिशनपासनं ओके एक्स इक्वल्स टू किती दिलं आहे आपल्याला 5 मीटर या अंतरावर त्या बॉबचं ॲसेलरेशन दिलं आहे मला 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर त्यांनी विचारलं या बॉबचा टाईम पिरियड. क्वेश्चन सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. एका सिलिंगला एका रूफला बॉब सस्पेंड केलेला आहे एखाद्या थ्रेडनी. तो बॉब टू अँड फ्रो मोशन ऑसोलेशन्स परफॉर्म करत आहे लाईक अ सिम्पल हार्मोनिक ऑसोलेटर. त्यांनी म्हटलं आहे का जेव्हा हा बॉब 5 मीटर अंतरावर जाणार तेव्हा त्या बॉबची ॲसेलरेशन किती राहणार 20 मीटर पर सेकंड. तर या बॉबचं टाईम पिरियड काय राहणार. टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे T इक्वल्स टू 2π/ω. चला काही हरकत नाही ओके. आणि जो काही याचा युनिट राहणार तो काय राहणार सेकंद. 2π ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. म्हणजे मला जर आता टाईम पिरियड फाइंड आउट करायचं असेल तर मला कोणासोबत भांडावं लागेल ओमेगा. दॅट इज नथिंग बट द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओके. आणि मला दिलेला आहे ए आणि एक्स. मग एकदम सिंपल फॉर्म्युला आहे ॲसेलरेशन इक्वल्स टू ω² एक्स. ॲसेलरेशन इक्वल्स टू ω² एक्स. म्हणजे मला जर ओमेगा फाइंड आउट करायचं असेल तर कोणता फॉर्म्युला यूज केला मी ॲसेलरेशनचा. का बरं. कारण की ॲसेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये ओमेगा आहे आणि ॲसेलरेशन मला गिवन आहे आणि ॲसेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये जो काही डिस्टन्स आहे एक्स तो पण मला गिवन आहे. म्हणजे मला ओमेगा फाइंड आउट करणं खूप काही मोठी अडचण आहे. इथनं मी ओमेगा जर फाइंड आउट केला तर काय राहणार ω². मला ओमेगा पाहिजे ω² नको. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ a/x इक्वल्स टू काय झाला ओमेगा. एची आणि एक्सची व्हॅल्यू टाका. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ ए किती आहे तुमच्याकडं 20, एक्स किती आहे तुमच्याकडं 5 ओके. 5 चोक 20 रूट 4 म्हणजे किती 2 म्हणजे 2 रॅड पर सेकंड. ही तुमची कशाची व्हॅल्यू आहे ओमेगाची ओके. मग ही व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायचं आहे. देअरफॉर T इक्वल्स टू 2 टाइम्स π ओके. आणि ओमेगाची व्हॅल्यू ओके आपण आपल्याला हे कशामध्ये पाहिजे सेकंड काही हरकत नाही ओके. आणि ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 2. 2 टू गेट कॅन्सल म्हणजे T इक्वल्स टू π सेकंद. व्हॉट इज द टाईम पिरियड ऑफ दॅट बॉब ओके. जो त्या सिलिंगसोबत म्हणा SHM सिलिंगला लटकून जो काही बॉब SHM परफॉर्म करत होता त्याच्यासाठी टाईम पिरियड किती π सेकंद. जर ऑप्शन बघितलं तर ऑप्शन नंबर बी इज देअर अँड द क्वेश्चन इज फ्रॉम नीट 2018. 2018मध्ये जो काही नीटला पेपर झाला होता तर त्यामधला हा असा क्वेश्चन आहे ओके. म्हणजे खूप अडचणीतला क्वेश्चन नाही आहे. दिलेल्या गोष्टी होता टाईम पिरियडमध्ये आपल्याला फक्त ओमेगाची गरज होती आणि मी जेव्हा ॲसेलरेशनचा फॉर्म्युला माझ्या डोळ्यापुन्हा आणला तेव्हा ओके. आणि एक महत्त्वाचं लक्षात ठेवा फ्री बॉडी डायग्राम FBD ही खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही कोणत्याही न्यूमेरिकलमध्ये फ्री बॉडी डायग्राम काढून तो न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नाही करणार तोपर्यंत अडचण म्हणजे काय म्हणू शकतो मी म्हणजे किती अडचणीतला क्वेश्चन राहिला किती कठीण क्वेश्चन राहिला तेव्हा फ्री बॉडी डायग्रामनं तो सोप्यात सोप्या होण्याचे. कारण की काय आहे ना डोळ्यापुढे दिसतं ते ओके. म्हणजे इमॅजिन होतं त्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं. एकदा गोष्ट इमॅजिन झाली फॉर्म्युले लावला का तो आन्सर नक्कीच तुम्हाला देऊन जातो ओके. बघा तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.